अक्कलकोटच्या वागदरी येथे एका 51 वर्षीय महिलेचा मृतदेह एका जुन्या पडक्या विहिरीत आढळून आला. बघ्यांची गर्दी आणि चर्चेला उधाण आलं होतं. घटनास्थळी पोलीस आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत आपला तपास सुरू केला. आधी या महिलेची ओळख पटवण्यात आली. मग सगळ्यांना वाटले की ही आत्महत्या असेल. मात्र पोलिसांची नजर आणि खबऱ्यांची माहिती या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आणि समोर आलं महिलेच्या मृत्यूमागचं काळं सत्य. या मृत महिलेचे नाव लक्ष्मीबाई जाधव वय 51 राहणार वागदरी असे असून ही महिला मागील अनेक वर्षापासून वागदरी येथे राहते. तिच्या पतीचे निधन झाले असून तिला एक मुलगी देखील आहे. त्या मुलीचं लग्न झालंय. घरामध्ये लक्ष्मीबाई एकटीच राहत होती. तर आपल्या उदरनिर्वाहासाठी ती मागील अनेक वर्षापासून गावातील सिद्धगंगा हॉटेलमध्ये काम करत होती. मात्र पतीच्या निधनाने एकाकी पडलेल्या लक्ष्मीबाईची सूत हॉटेल मालक परमेश्वर पोमाजी याच्यावर चढले आणि दोघांत सुरू झाली प्रेमाची बहार. मात्र त्यानंतर काही दिवसातच परमेश्वर पोमाजी याचं लग्न झालं. त्यामुळे परमेश्वर पोमाजी हे लक्ष्मीबाईपासून हळूहळू दूर दूर होत चालले होते. त्यामुळे व्यतीत झालेल्या लक्ष्मीबाई आणि परमेश्वरमध्ये वादाची ठिणगी पडत गेली आणि अशा वादाला संतापून परमेश्वर पोमाजी आणि लक्ष्मीबाईला रात्रीच्या वेळी निर्जन स्थळी असणाऱ्या शेतात घेऊन आला आणि तिथेच तिचा गळा दाबून शेवट केला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी आणि तिची आत्महत्या वाटावी यासाठी त्याने तिचा मृतदेह एका जुन्या पडक्या विहिरीजवळ आणून टाकला. मात्र नीतीला हे मान्य नव्हते. 5 जुलै रविवार सकाळी लक्ष्मीबाईचा मृतदेह काही ग्रामस्थांना आढळून आला. घटनास्थळी पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी ओळख पटवली. मात्र ही आत्महत्या नव्हती हे पोलिसांच्या पहिल्या नजरेनेच ओळखलं होतं. त्यानुसार पोलिसांनी गावामध्ये गुप्त खबरी सोडून आधी या महिलेची हिस्ट्री तपासण्यात आली, ज्यामध्ये हॉटेल मालक परमेश्वर पोमाजी सोबत तिचे अनधिक संबंध असल्याचं उघड झालं. त्यानंतर मोबाईल लोकेशन तपासण्यात आले. त्यामध्ये परमेश्वर पोमाजी याचे लोकेशन घटनास्थळी आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी परमेश्वर पोमाजीला ताब्यात घेत तपास सुरू केला. तेव्हा त्याने लगेच गुन्हा कबूल करून संपूर्ण घटनाक्रम सांगितला.